तो खराब प्रकरणामध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड लागलेलं आहे। आजच्या छापेमारीमध्ये ईडीला कोट्यावधींच्या मालमत्तेचे पुरावे देखील मिळालेले आहेत। पुण्यातील प्रकाश फोफळेच्या घरातून जवळपास 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली। प्रकाश फोफळे हे खरातचे सीए ललित फोफळेंचे वडील आहेत। ईडीने अशोक खरातची 2,50,00,000ची बँकेतील रक्कम गोठवलेली आहे। तर खराब प्रकरणातील तपासात ईडीला नक्की काय काय मिळाले ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। 12 तासांच्या छापेमारीमध्ये ईडीला खरात संबंधित कोट्यावधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळालेले आहेत। पुण्यातील प्रकाश फोफळेंच्या घरातून जवळपास 42 लाखांची रोख रक्कम। प्रकाश फोफळे हे सीए ललित फोफळेंचे वडील आहेत। ईडीने अशोक खरातच्या बँकेतील जवळपास 2,50,00,000ची रक्कम गोठवलेली आहे। खरातच्या जवळपास 10 कोटींच्या मालमत्तांच्या कागदपत्रांच्या आधारे देखील ओळख पटवण्यात आली। ईडीकडून अशोक खरातची एक मर्सिडीज बेन्झ गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे। ईडीकडून नाशिकमध्ये 5 तर शिर्डी आणि पुण्यासह 11 ठिकाणी सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आले। तर बंधू अशोक खरातची आलिशान गाडी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। क्रेटा आणि एक मर्सिडीज गाडी जी आहे ती ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे। बंधू खरातच्या कारसह मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे। खरातच्या शिवनिका संस्थांच्या कार्यालयातून ईडीने महत्त्वाचे कागदपत्र देखील जप्त केलेले आहेत। तसंच शिवनिका संस्थान कार्यालयातून ईडीने 5 वर्षांचे बँक स्टेटमेंट घेतल्याची माहिती आहे। मंदिरातील पुजारी कर्मचाऱ्यांची देखील ईडीने चौकशी केली। तर बंधू अशोक खरातच्या फार्म हाऊसची ईडीकडून जवळपास 12 तास तपासणी करण्यात आली। सकाळी 7 वाजल्यापासून ईडी फार्म हाऊसवरती कारवाईसाठी दाखल झालेली होती। मंदिरातील पुजारी कर्मचारी यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली। फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची पथकाकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। 7 वाजेच्या सुमारास बंधूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या याच मिरगाव येथील फार्म हाऊसवर जे आहे ते ईडीचं पथक दाखल झालं आहे। सुमारे 12 तास उलटूनही अजूनही या पथकाकडून फार्म हाऊसच्या कानाकोपऱ्याची झडती सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत या कारवाईतून काही महत्त्वाचे दस्तऐवज, रोकड किंवा सोन्या चांदीचे दागिने हाती लागण्याची शक्यता आहे। या कारवाईमुळे नाशिक येथील राजकीय सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तब्बल 12 तास उलटूनही ईडीकडनं जे आहे तर गाव शहरांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणावर श्रीकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। गोष्ट छोटी मोठी असली तरी सरकार कारवाई करणार असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी एका गावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी याच्या होत असतात पण त्याच्यावरती जो आहे पूर्णपणे सरकारची देखील नजर आहे। अशा सगळ्या गोष्टी होत असतील तर त्याच्यावरती कारवाई सुरू होईल। जिथे जिथे या सगळ्या गोष्टी होतील त्याच्यावरती सरकार म्हणून जे आहे पूर्णपणे लक्ष जे आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याच्यावरती छोटी जरी गोष्ट असेल, मोठी जरी गोष्ट असेल, त्याच्यावरती कारवाई करण्याचं काम जे आहे सरकार म्हणून जे आहे सरकार खूप सक्षम